नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 8वीचं प्रकरण 7वे चलन या प्रकरणाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आपण गेल्या काही भागामध्ये 6व्या प्रकरणापर्यंतचा अभ्यास पाहिलेला आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन. व्हॉट इज मीन बाय व्हेरिएशन? चलन म्हणजे काय, चलनाचे किती प्रकार आहेत याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. आणि तुम्ही गुणोत्तर हा प्रकार जो आहे याच्या अगोदर पाठीमागच्या वर्गात शिकलेला आहात. आता इथं बघा एक उदाहरण घेतलंय आपण की इथे एक टेबल घेतलेला आहे आणि या टेबलमध्ये वह्यांची संख्या, नंबर ऑफ नोटबुक्स आणि वह्यांची किंमत रुपयामध्ये दिलेली आहे. कॉस्ट इन रुपीज. 1 डझन वह्यांची किंमत 240 रुपये दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे 12 वह्या म्हणजे 1 डझन वह्या आणि या 1 डझन वह्यांची किंमत ही 240 रुपये दिलेली आहे. आता मग काय विचारलंय बघा पुढं, 3 वह्यांची किंमत किती, 9 वह्यांची किंमत किती, 24 वह्यांची किंमत किती. एका वहीची किंमत 20 रुपये दिली आहे. जर 12 वह्याची किंमत 240 रुपये असेल तर एका वहीची किंमत ही 20 रुपये होते. इफ द रेट ऑफ नोटबुक पर डझन 240 रुपीज, देन व्हॉट इज प्राइस कॉस्ट ऑफ 1 नोटबुक. एका वहीची किंमत किती, तर एका वहीची किंमत ही 20 रुपीज आहे. मग आता विचारलाय 3 वह्याची किंमत किती, याच्यावरून बघू आपण सोप्या पद्धतीनं. एका वहीची किंमत दिलेली आहे 20 रुपये, तर 3 वह्याची किंमत किती येईल, मग अर्थातच ती येईल 60 रुपये. 9 वह्यांची किंमत किती, जर एका वहीची किंमत 20 असेल तर 9 वह्यांची किंमत ही 180 रुपये येईल. 12 वह्याची किंमत 240 आहे. आता वह्यांची संख्या दुप्पट झाली आहे तर किमतीमध्ये पण दुप्पट होणार आहे आणि मग 24 वह्यांची किंमत ही 480 रुपये येणार आहे. जर आपण या सारणीचं निरीक्षण केलं तर बघा वह्याची किंमत 12 आहे, किंमत 240 आहे. वह्यांची संख्या 12 आहे, किंमत 240 आहे. आता वह्यांची संख्या ही 3 झाली आहे. इथं किमतीमध्ये वह्यांची संख्या कमी झाली आहे, किंमत कमी झाली. वह्यांची संख्या या 3 पेक्षा वाढली, 9. 3ची तिप्पट झाली वह्याची किंमत संख्या. तर इथं किमतीमध्ये काय बदल झाला, तर इथं 60 रुपये होते, 60च्या तिप्पट 180 रुपये आले. इथं 9 वह्यावरून 24 वह्यावर संख्या गेली आहे. आता 180 वरून 480 ही किंमत आलेली आहे. इथं वह्यांची किंमत संख्या वाढत गेली की किमतीमध्ये पण वाढ होत गेली. परत शेवटी वह्यांची संख्या कमी झाली, किंमत कमी झाली. किती कमी झाली, तर या सगळ्यांच्या सारख्या प्रमाणात कमी झाली. आणि जर आपण या दिलेल्या संख्या वह्याची किंमत, वह्यांची संख्या, वह्यांची किंमत, वह्यांची संख्या, वह्यांची किंमत यांचा जर आपण रेशिओ घेतला, यांचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर पहिली संख्या आणि दुसरी संख्या 12/240 बरोबर 12 1 12, 12 2 24, 12 0 0 1/20. आता या 2 संख्यांचं वह्यांची संख्या आणि वह्यांची किंमत 3/60, 3 1 3, 3 2 6, 3 0 0 1/20. इथं पाहू 9/180 बरोबर 9 1 9, 9 2 18, 9 0 0 1/20. 24/480, 24 1 24, 24 2 48, 24 0 0 1/20. आता ही सर्व गुणोत्तर बघा 1/20, 1/20, 1/20 आणि 1/20. All ratios are same.
सर्व गुणोत्तर सारखी आली. द रेशिओ बिटवीन द नंबर ऑफ नोटबुक्स अँड कॉस्ट ऑफ नोटबुक्स. when we take a ratio, then here we see the all ratios are same. सर्व गुणोत्तर हे सारखे आहे. आणि म्हणून वह्याची किंमत आणि वह्यांची संख्या या उदाहरणाच्या बाबतीत गुणोत्तर घेतलं तर सर्व गुणोत्तर ही सारखी येतात. आणि ज्यावेळी एखाद्या उदाहरणामध्ये अशी परिस्थिती असते, अशी स्थिती असते, त्यावेळी x आणि y हे समचलनात आहे किंवा x आणि y यांच्यामध्ये समचलन आहे असं म्हणतात. आणि हे चिन्हामध्ये असं लिहिलं जातं, x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. x हे x आणि y यांच्यामध्ये समचलन आहे किंवा समप्रमाण आहे असं म्हणतात. ज्यावेळी x आणि y मध्ये 1/20, 1/20, 1/20 आणि 1/20 असं गुणोत्तर सारखं येत आहे, त्यावेळी x आणि y मध्ये हे समचलन आहे असं म्हणतात. इन बिटवीन x अँड y देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन. याला समचलन असं म्हणतात. The statement x and y are in the same proportion can be written as x directly proportional to y. x आणि y यांच्यामध्ये समचलन आहे. x and y are in direct proportion or there is direct variation between x and y. x आणि y मध्ये समचलन आहे. x हे y च्या समप्रमाणात बदलतं किंवा y आणि x यांच्या ज्या किमती आहेत या एकमेकांशी समप्रमाणात आहेत असं म्हटलं जातं. आणि मग हे लिखाणासाठी हे जे चिन्ह वापरलेलं आहे याला अल्फा असं म्हणतात. आणि हे एक ग्रीक भाषेतलं अक्षर आहे. जसं आपण इंग्रजीमध्ये ABCD वापरतो, मराठीमध्ये अ ब क ड वापरतो, तसं हे ग्रीक लेटर आहे. ग्रीक भाषेतील ते एक अक्षर आहे आणि त्याला अल्फा म्हणायचं आहे. पण वाचताना ते समचलनात आहे किंवा कोणत्या चलनात आहे, चलनात आहे, व्हेरिएशनमध्ये आहे असं आपण वाचणार आहोत. आणि मग जेव्हा ही गुणोत्तर सारखी येतात तेव्हा x समचलनात y, x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y हे समीकरणाच्या रूपात x इज इक्वल टू ky, x बरोबर ky हे समीकरणाच्या रूपात लिहितात. काय तर x समचलनात y हे जर समीकरणाच्या रूपातल्या म्हटलं तर x बरोबर ky असं लिहितात. येथे k इज अ कॉन्स्टंट. k हे स्थिर पद आहे. काय स्थिर पद आहे तर यांच्यामधलं जे गुणोत्तर आहे ते स्थिर आहे. 1/20, 1/20, 1/20, 1/20. हे गुणोत्तर कसं आहे, हे प्रपोर्शन कसं आहे तर कॉन्स्टंट आहे, ते बदलत नाही, प्रत्येक ठिकाणी सारखं आहे. म्हणून 1/20 हे जे गुणोत्तर आहे याला स्थिर पद असं म्हणतात. अँड x इज इक्वल टू ky किंवा x बरोबर ky किंवा x अपॉन ky, x अपॉन y इज इक्वल टू k ही जी मांडणी आहे ह्याला चलनाचं समीकरण असं म्हटलं जातं. x इज इक्वल टू ky. कोणत्या चलनाचं तर या डायरेक्ट व्हेरिएशन समचलनाचं समीकरण x इज इक्वल टू ky. k हा चलनाचा स्थिरांक आहे. k इज अ कॉन्स्टंट इन दिस इक्वेशन. तो बदलणारा नाही. या दोन संख्यामधलं जे गुणोत्तर आहे, जे प्रपोर्शन आहे ते कसं आहे कॉन्स्टंट आहे आणि तेच कॉन्स्टंटला आपण k म्हणणार आहोत. आणि या इक्वेशनमध्ये x इज इक्वल टू ky या इक्वेशनमध्ये k हा कॉन्स्टंट आहे. चलनाचं इक्वेशन समीकरणाचं चलनाचं समीकरण हे x इज इक्वल टू ky किंवा x
अपॉन वाय इज इक्वल टू के, एक्स छेद वाय बरोबर के किंवा एक्स बरोबर के वाय. ज्यावेळी हे वाय या दिशेला जातं तेव्हा हेच असं लिहिलं जातं एक्स बरोबर के वाय. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलेलं असेल की जेव्हा एखाद्या उदाहरणामध्ये एक्स आणि वाय, मग इथं आता वह्यांची संख्या किंवा वह्याची किंमत असं येणार नाही, इथं वस्तू बदलेल, किंमत बदलेल, किंवा आणखी काही याच्यासारखी उदाहरणं असतील की तिथं वस्तू आणि किंमतच असणार नाही. पण या दोन संख्यामधलं जर गुणोत्तर घेतलं आणि ते गुणोत्तर जर सारखं येत असेल तर त्या दोन राशीमध्ये हे समचलन आहे किंवा डायरेक्ट प्रपोर्शन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे असं म्हटलं जातं. समचलन कशाला म्हणतात लक्षात आलं की जेव्हा त्या दोन राशीमध्ये सारखंच गुणोत्तर येतं तेव्हा त्या दोन राशीमध्ये समचलन असतं, डायरेक्ट व्हेरिएशन असतं. हे जे प्रपोर्शन आहे, गुणोत्तर आपण घेतलंय, रेशिओ, प्रत्येक ठिकाणचा रेशिओ हा सेम आहे, तर त्यावेळी या दोन बाबीमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन किंवा समचलन आहे असं म्हणतात. समीकरण एक्स आणि वाय हे समचलनात आहे, हे चिन्हाच्या रूपात असं लिहिलं जातं एक्स समचलनात वाय. हे चिन्ह अल्फा आहे, हे ग्रीक भाषेतलं अक्षर आहे. एक्स इज इक्वल टू के वाय, यालाच असं लिहिलं जातं समीकरणाच्या रूपात एक्स इज इक्वल टू के वाय. के हा या ठिकाणचा स्थिर आहे. स्थिर म्हणजे तुम्हाला कळलंय की येथे येणारं गुणोत्तर ते स्थिर असतं. येथे के स्थिर पद आहे. एक्स इज इक्वल टू के वाय किंवा समीकरणाला हे एक्स इज इक्वल टू के वाय किंवा एक्स अपॉन के इज एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के, याला चलनाचं समीकरण म्हणतात. आणि के कसा आहे, कॉन्स्टंट आहे, या राशीमध्ये किंवा या उदाहरणामध्ये दिलेलं स्थिरांक तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण पुढचा भाग पाहू. पहा, याच्यावरची आता उदाहरणं सोडवत असताना खालील विधाने चलनाचे चिन्ह वापरून कशी लिहितात. उदाहरण घेतलंय की वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी समप्रमाणात आहे. एरिया ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी समप्रमाणात आहे. वर्तुळाच्या क्षेत्रफळ दाखवण्यासाठी आपण एरियासाठी आपण कॅपिटल ए हे अक्षर वापरणार आहोत. ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. ए हे समचलनात आहे. कशाच्या, त्रिज्येच्या वर्गाशी. स्क्वेअर ऑफ रेडियस. रेडियस त्रिज्याला आपण रेडियस म्हणणार आहोत आणि रेडियस हे आर, स्मॉल आर अक्षरानं दाखवतात, परंतु त्रिज्येचा वर्ग आहे म्हणून इथं त्रिज्येचा वर्ग. आणि मग आपण याला असं म्हणू शकतो की ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. ए आणि आर वर्ग यांच्यामध्ये समचलन आहे. आता प्रेशर ऑफ लिक्विड पी, द्रव्याचा दाब पी, वेरियस डायरेक्टली ॲज द डेप्थ, द्रव्याच्या खोलीशी. ती खोली डेप्थ म्हणजे डी या अक्षरानं दाखवलाय. कशी आहे, डायरेक्टली ॲज द डेप्थ ऑफ लिक्विड. म्हणून पी डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी. पी हे डी सी समचलनात आहे किंवा पी आणि डी यांच्यामध्ये समप्रमाण आहे. दोन्ही पद्धतीनं वाचता येत. ए आणि आर मध्ये समचलन आहे किंवा ए आणि आर हे समप्रमाणात आहे. पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी. पी हे डी सी समप्रमाणात आहे किंवा पी आणि डी यांच्यामध्ये समचलन आहे. अशा रीतीनं आता जर वाक्य दिली आपल्याला तर ती चिन्हाच्या रूपानं, चिन्हाच्या साह्यानं अशा रीतीनं लिहायची. हे आता तुम्हाला कळलेलं असेल. आता प्रत्यक्ष उदाहरण कसे सोडवायचे आहेत, सराव संच जो 7.1 आहे त्यातली उदाहरणं कशी सोडवायची याची माहिती घेऊ. पाच सराव संच 7.1 मधलं आपण या ठिकाणी एक उदाहरण सोडवण्यासाठी घेतलेलं आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड देअर नंबर आर इन डायरेक्ट व्हेरिएशन.
सफरचंदाची किंमत व त्यांची संख्या यात समचलन आहे, यावरून खालील सारणी पूर्ण करा. सफरचंदाची संख्या 1 आहे, किंमत 8 रुपये आहे. सफरचंदाची किंमत 4 आहे, किंमत 32 रुपये. मग सफरचंदाची किंमत 56 रुपये असताना त्याची संख्या किती असेल? एकाची किंमत 8 रुपये, चाराची किंमत 32, म्हणजे 1/8 बरोबर 4/8 32. तर 4 1 4 4 8 32. तर या ठिकाणी 56 येण्यासाठी इथं कोणती संख्या असावी? मग बघा इथं वाचन काय केलं आहे? 1 8 8, 4 8 32, 4 8 32. मग आता किती 8 56? उजळणी पाठ असेल तर लवकर येईल आपल्या. तर 7 8 56. म्हणजे इथं सफरचंदाची संख्या किती येणार आहे? 7 येणार आहे. मग आता इथं सफरचंदाची संख्या 12 दिली आहे, मग इथली संख्या शोधायची आहे. जसं बघा आता इथं 1 8 8, 4 8 32, 7 8 56. तसं याला काय वाचावं लागेल? 12 8 किती? बरोबर 12 8 96. म्हणून इथं येणार आहे 96. कारण 12 1 12, 12 8 96. इथं 160 दिलं आहे, तर इथं किती येणार आहे? मग कितीच्या पाड्यामध्ये 8व्या क्रमांकाला 160 येतात? तर 20च्या पाड्यामध्ये 8व्या क्रमांकाला 160 येतात. 20 8 160. ही जी गुणोत्तर आहेत यांच्यामध्ये समचलन आहे, आणि समचलन आहे म्हणून आपण काय केलं की ही सारखी गुणोत्तर घेण्याचा प्रयत्न केला. 1/8, 4 8 32, 7 8 56, 12 8 96, 20 8 160. म्हणून इथली संख्या काय येणार आहे? 20 येणार आहे. अशा रीतीनं हे सोडवलं आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीनं आणखी तुम्हाला ते सोडवता येईल. स्थिरांक 1/8 आहे, कारण इथं पाहिलं आपण की 4 8 32, 1/8 ने स्थिरांक येतो 1/8. आणि काय दिलेलं आहे? समचलन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे. आणि म्हणून इथं यांचा भागाकार सारखा येतो. k = 1/8 येतं. मग k ची किंमत जर 1/8 असेल तर या ठिकाणी बघा इथली किंमत काढायची आहे या ठिकाणची. तर x समचलनात y, x भागिले y बरोबर k माहीत झाला आपल्याला. तो k किती आहे? 1/8 आहे. मग x/y बरोबर 1/8. आता कोणती किंमत माहीत आहे आपल्याला? इथं y ची किंमत माहीत आहे, तर y च्या जागी मांडू. x/y बरोबर 1/8. y ची किंमत किती आहे? 56 आहे. आता तिरका गुणाकार करू. x गुणिले 8 बरोबर 56 गुणिले 1 56. x बरोबर हे 56 भागिले 8. आता 8 न भाग जातो 56 ला. 8 1 8, 8 7 56. x बरोबर 7. ही किंमत आली इथली 7. आता अशाच रीतीनं समचलन आहे प्रत्येक ठिकाणी. x/y बरोबर k याला समीकरणाच्या रूपात मांडलं, आणि k किती आलेला आहे? तर 1/8 आलेलं आहे, हेही मांडलं कायमस्वरूपी. आणि मग x/y बरोबर 1/8 आहे. आता x ची किंमत किती आहे? 12 आहे. मग 12/y बरोबर 1/8. आता तिरका गुणाकार करू. y गुणिले 1 y, 12 गुणिले 8, y बरोबर 12 8 96. y ची किंमत 96 मिळाली. म्हणजे 12 वह्या असताना किंमत 96 रुपये येईल. सॉरी, सफरचंदाची उदाहरण आहे. 12 सफरचंदाची किंमत 96 रुपये येईल. सांगितलंय काय की x आणि y मध्ये सफरचंदाची संख्या आणि सफरचंदाची किंमत यांच्यामध्ये समचलन आहे. देयर आर अ डायरेक्ट व्हेरिएशन इन बिटवीन x अँड y. x आणि y मध्ये समचलन आहे, म्हणजेच x समचलनात y. आता जेव्हा x आणि y समचलनामध्ये असतात, डायरेक्ट व्हेरिएशन यांच्यामध्ये x आणि y मध्ये असतं, तेव्हा x/y = k and k इज अ कॉन्स्टंट. k स्थिर आहे. मग स्थिरांक कोणता आहे? तर यांच्यामधला रेशिओ गुणोत्तर.
मग 1/8 इथे एक रेशिओ मिळाला आपल्याला. मग इथं आता प्रत्येक ठिकाणी हे सांगितलंय समचलन आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा रेशिओ असणार आहे. म्हणून x/y इज इक्वल टू 1/8. आता इथली x ची किंमत काढायची आहे, y ची दिली आहे. मग यामध्ये y ची किंमत मांडू, x ची माहित नाही. x/y बरोबर 1/8. y ची व्हॅल्यू माहित आहे ती 56 आहे. x × 8 इज इक्वल टू 56. x इज इक्वल टू 56/8. 8 7 56. x इज इक्वल टू 7. x ची किंमत इथली 7 मिळते. आता इथं x ची व्हॅल्यू माहिती आहे 12, y ची माहित नाही, ही काढायची आहे. मग आता हे इक्वेशन मिळालेलं आहे, समीकरण मिळालं आहे. x/y बरोबर 1/8. देअरफॉर x ची व्हॅल्यू 12/y इज इक्वल टू 1/8. क्रॉस मल्टीप्लाय करो, y इंटू 1 इज इक्वल टू y and 12 इंटू 8 इज इक्वल टू 96. 92. y ची किंमत मिळाली 96. ही किंमत मिळाली, इथली किंमत मिळाली. आता ही किंमत काढायची. ही किंमत काढण्यासाठी y ची किंमत दिली आहे आणि x ची काढायची आहे. आणि म्हणून x/y इज इक्वल टू 1/8. x ची काढायची आहे किंमत. x अपॉन पुट द व्हॅल्यू ऑफ y 160 इज इक्वल टू 1/8. देन take a cross multiplication, x into 8 is equal to 160. Therefore x is equal to 160/8. 8 2 16, 8 0 0. x is equal to 20. x ची किंमत 20 आली. अशा रीतीनं या समचलनाच्या समीकरणाचा उपयोग करून आपण ही सारणी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आता तुम्हाला जर अशी वेगळी सारणी एखादी दिलेली असेल तर ती निश्चित पूर्ण करता आली पाहिजे. मग आणखी एक शाब्दिक उदाहरण कसे सोडवायची याविषयीची माहिती घेऊ, म्हणजे मग तुम्हाला सराव संच 7.1 पूर्ण सोडवता येणार आहे. उदाहरण घेतलं आपण सराव संच 7.1 मधलं थोडासा आपण बदल केलेला उदाहरण घेत असताना काय केलेलं आहे की मजुरांची जी संख्या आहे या संख्येमध्ये आपण थोडा बदल केला आहे की इथं 4 दिलेल्या पुस्तकातल्या उदाहरणात आपण इथं 5 घेतलेलं आहे आणि इथं 17 असताना 15 घेतलेलं आहे. बाकी उदाहरण सेम आहे. मग आता सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 5 मजुरांना 1000 रुपये मजुरी 1000 रुपये द्यावी लागते. मजुरी द्यावी लागते. इथं जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या यांच्यामध्ये समचलन असेल तर 15 मजुरांना किती रक्कम द्यावी लागेल. म्हणून मजुरांची संख्या बरोबर x मानू आपण आणि द्यावी लागणारी मजुरी बरोबर y मानली. आता x आणि y मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे म्हणून x/y x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. x आणि y मध्ये समचलन आहे. आपण काय केलं हे चिन्हामध्ये मांडलं. म्हणून x/y इज इक्वल टू k. k काय आहे कॉन्स्टंट आहे, k स्थिरांक आहे. आता बघा कोणती व्हॅल्यू दिली आहे, मजुरांची संख्या 5 मजुरांना. व्हेन जेव्हा x बरोबर 5 मजुरांची संख्या 5 तेव्हा y माहित आहे का नाही, y किती माहित आहे, किती आहे 1000 आहे. तेव्हा y इज इक्वल टू 1000. आता या दोन्ही व्हॅल्यू याच्यामध्ये मांडू म्हणजे आपल्याला काय मिळेल, कॉन्स्टंट मिळेल, स्थिरांक मिळेल. म्हणून 5/1000 बरोबर k. 5 1 5 5 2 10 5 0 0 5 0 0. k इज इक्वल टू 1/200. k ची व्हॅल्यू मिळाली 1/200. Therefore x/y is equal to 1/200.
आता इक्वेशन मिळालं, x अपॉन y इज इक्वल टू 1/200. आता कोणती किंमत माहिती आहे बघा, पुढे जाऊन मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या यांच्यामध्ये समचलन असेल तर 15 मजुरांना काय माहित आहे, मजुरांची संख्या माहित आहे. आता x बरोबर 15 असताना y बरोबर किती, मग x ची किंमत 15 आपण यामध्ये मांडू. 15/y बरोबर 1/200, तिरका गुणाकार करू. y बरोबर 15 गुणिले 200, तर y बरोबर 15 दोन्ही 30 आणि हे वरचे 2 शून्य घेऊ. म्हणून y ची किंमत किती आली, 3000 आली. काय विचारलं होतं, 15 मजुरांना किती रक्कम द्यावी लागेल, आणि मग म्हणून 15 मजुरांना 3000 रुपये द्यावे लागतील. हे आपण अक्षरामध्ये अशा प्रकारचं उदाहरण लिहायचं आहे. उत्तर. मग अक्षरामधले किंवा शाब्दिक उदाहरणं तुम्हाला या रीतीने ते सोडवायचे. अगोदर काय करायचं की दिलेल्या उदाहरणातील स्थिरांक किती आहे तो काढायचा, आणि एकदा का स्थिरांक मिळाला की मग आपल्याला पाहिजे ती किंमत काढता येते. म्हणजे x ची विचारली असेल तर x ची काढता येईल, y ची विचारली असेल तर y ची काढता येईल. सराव संच 7.1 आपण या ठिकाणी कसा सोडवायचा याविषयी माहिती घेतली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.